युतीचा सिंगल लाईन फॉर्म्युला आहे, 45+ इन महाराष्ट्र. त्यामुळं याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची तडजोड नाही. 45 खासदार महायुतीचे निवडून आणायचे नंबर 1. माझ्या पक्षाचं म्हणाल, शिवसेनेचं, तर मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, मागच्या वेळी ज्या जागा आम्ही लढलो त्या तर जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. कारण आपण सुद्धा जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काल जागा ज्या डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ज्या जागा आम्ही लढलो होतो तिथं कुठेही उमेदवार भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेले नाहीत. त्यामुळं मी एवढंच पहिल्या दिवशीपासून सांगतोय, माननीय शिंदे साहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय दादांचं, या तिघांचं या सगळ्या गोष्टीवरती एकमत आहे. फक्त जेव्हा केव्हा एकदा अधिकृत जागा वाटपाचं शिक्कामोर्तब होईल, कुणाला किती जागा, त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल. मी आपल्याला सांगतो, तिन्ही पक्षांना योग्य जागा या जागा वाटपामध्ये मिळतील. आमच्यामध्ये जागा वाटपाबाबतीत रशिकेस बिलकुल नाही. फक्त ज्या पक्षानं ज्या जागा लढल्या निवडणुकीमध्ये, ज्या निवडून आणल्या, त्याच्यावरती आम्ही ठाम आहे. त्या संदर्भात काही एक्सचेंज ऑफर करणार आहात का, की ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हवेत आहेत, त्या जागी नाही दुसरी काही? ठाणे हा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जिल्हा आहे. गेली 2.25 वर्ष त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. शिवसेनेचं संघटन तिथं मजबूत आहे. त्यामुळं एक्सचेंज ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु तरी पण मी सांगितलं, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, आम्ही लहान आहोत पक्षामध्ये. पक्षाचा अंतिम निर्णय, जागा किती घ्यायच्या, एकाच्या बदल्यात एखादी जागा दुसरी एक्सचेंज करायची का, याचा सगळा अधिकार आमच्या पक्षानं कार्यकारिणी बैठकीत माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे. पण मध्यंतरी आम्ही सर्व मंत्री महोदयांनी माननीय शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांना आग्रह केलेला आहे की 2019ला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या तरी जागा किमान या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. आणि हा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पक्षाच्या वतीनं आपण धरावा, अशी विनंती आम्ही आमच्या मुख्य नेत्यांना केलेली आहे. बारामतीत काय विजय शिवतारे साहेब आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत. पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी एखादं मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. पण तरी सुद्धा जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्र जातो आहे, जेव्हा बारामतीच्या जागेबाबतीत या 3 प्रमुख नेत्यांनी आमच्या काही निर्णय घेतलेला आहे, त्याच्याशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी घेणं योग्य नाही. निश्चितपणे शिवतारे बापूंच्या बरोबर चर्चा करून त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते गैरसमज नक्की दूर केले जातील. याच्यावरनं कुठलाही वाद या ठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी 2 वाजता भेटायला बोलवलेलं आहे. त्याचबरोबर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर देखील ठाम असल्याचं कळतंय. अजून निवडणुका लांब आहेत, जाहीर झालेल्या नाहीत, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा जो शेवटचा मिनिट असतो तोपर्यंत आपण याच्यावरती कुठलंही भाष्य करणं योग्य नाही. मी काय म्हटलं मॅडम, अजून सुरुवातच नाही चर्चेला. आम्ही अंतर्गत चर्चा केलेली आमच्या पक्षामध्ये. आमच्या पक्षामध्ये काय अंतर्गत चर्चा झाली की आपल्याला ज्या 22 जागा आपण लढवल्या होत्या त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत. मग 22 जागेवरती उमेदवार कोण याची सुद्धा आमची अंतर्गत चर्चा आहे ना, ती आम्ही जाहीर करू शकत नाही बाहेर. पण जोपर्यंत जागा आमच्या 22च्या 22 आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत इतर कुणी तयारी करू शकत नाही. तयारी कुणी करू नये असं कोण म्हणू शकत नाही. आणि शेवटी मी काय सांगितलं, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे 3 जण मिळून इथं बसतील, इथला फॉर्म्युला नक्की करतील आणि मग केंद्रीय नेतृत्वाबरोबर महायुतीचे जे शिरस्थ नेतृत्व केंद्रातलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि अंतिम निर्णय ते घेतील दिल्लीमध्ये.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 3 मंत्र्यांना उतरवणार चर्चा आहे. त्यामध्ये सावंत, श्रीकांत भुजबळ आणि संजय राठोड. भाजपप्रमाणे धक्कातंत्र आपल्याकडे पाहायला मिळणार का? काही 3 मंत्र्यांना लोकसभा धक्का तंत्र असेल तर ते अगोदर सांगायचं नसतं, मग त्या धक्क्याची तीव्रता जाणवत नाही. त्यामुळं जर असं काय आतमध्ये चर्चा सुरू असेल तर मला माहित नाही. ती चर्चा जोपर्यंत धक्का बसत नाही तोपर्यंत कळणार नाही. तर मनसेबरोबर युती होणार याची चर्चा आणि मनसेसाठी एक जागा मुंबईमध्ये सोडली जाणार याची देखील चर्चा. बघा, मी मागं देखील एकदा सांगितलं होतं, माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा मनसे हा हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढे जाणार आहे. माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे घेऊन पुढे जाणारा मनसे पक्ष आहे. आज आपण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्ववादी सर्व पक्ष, शिवसेना असेल, भाजप असेल, आपण एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये जर मनसेची भर पडली तर ते मताची विभागणी पुढे टाळली जाणार आहे आणि आपल्या मताच्या विभागणीमुळे इतर लोकांना समोरच्या महाविकास आघाडीतल्या फायदा होऊ नये ही खबरदारी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. जर मनसे यायची तयारी असेल तर शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतील. पण ते जर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. ओके, अभी हो गया ना हिंदी. उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे, अमोल शेट्टीकरांना ठाकरे गटाकडनं तिकीट देण्यात आलं आहे. तो मतदारसंघ कुठेतरी भाजप आपल्याकडे येतोय आणि त्या बदल्यात तुम्हाला कल्याणगडला सीट देत आहे आणि त्या अनुषंगाने कल्याण आमचीच आहे, आमच्याकडे काय देत आहे. ठाणे पण आमचीच आहे. इच्छुक आहे भाजप मतदानासाठी आणि त्यांच्यासाठी जागा थोडी जास्त. अहो, कल्याण आमचीच आहे. तुम्ही 22 जागा वाचा ना जरा एकदा. आम्ही गेल्या वेळी जे लढलो होतो ना 2019ला, त्या 22 जागेवर आम्ही ठाम आहे. त्यामुळे जी आमचीच आहे त्याच्याबद्दलची. आणि हे बघा, जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहणार. ही घेतली, ती दिली, ती घेतली, ही दिली, ह्या बाहेरच्या चर्चा आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही त्याच्यावरती मंत्र्यांनी तरी बोलणं योग्य नाही. लवकरच येईल. मुंबईतील 2 जागांवरती भाजपाकडून जो उमेदवार आहे तो जाहीर करण्यात आलाय. मुंबईत भाजपाकडून 5 आणि शिवसेनेला 1 अशी जागा वाटप होणार याची देखील चर्चा. अजून एकच जागा जी भाजपकडे होती ती मी काय सांगितलं सुरुवातीला, आम्ही ज्या 22 जागा धनुष्यबाणावर लढलो होतो त्याच्यापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारची पहिली यादी आली त्याच्यामध्ये जाहीर झालेली नाही. त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या योग्य दिशेनं सुरू आहेत. थोडा सबूर धरा, निश्चितपणे योग्य होईल. तुम्हाला जे वाटतंय ना की महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस होईल जागा वाटपावरनं, तसं बिलकुल होणार नाही. मी सुरुवात काय केली, 45+ जागा निवडून आणायची 1 लाईन हे आमचं टार्गेट ठरलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण थोडंसं पुढं मागं सरकायला तयार आहोत. निरुपम यांच्या नावाला तुम्ही समज दर्शवणार का जर ते भाजपात गेले आणि तो निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. मंत्र्यांच्या लिस्टमध्ये आपलं पण नाव आहे की लोकसभेमध्ये मी तर नाही बघितलं सकाळी माझा फोटो टीव्हीवर. आमची जागा साताऱ्याची भारतीय जनता पक्ष लढतो. ही जागा भारतीय जनता पक्षाकडे. मी काय सांगितलं, ज्या जागा आम्ही लढलो 22 जागा ज्या आम्ही लढलो त्यात माझी जागा नाही गेल्या वेळी लढलेली.